श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची सेवा करण्यासाठी भाग्य असावे लागते. जो भक्त भाग्यवंत आहे तोच स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. स्वामींची सेवा करण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थ भक्तांची निवड करत असतात आणि प्रत्येक जो भक्त स्वामी भक्त आहे त्यांना प्रत्येकाला स्वामींनीच निवडलेलं असतं. ज्या भक्तांच्या आयुष्यात स्वामी येतात त्या भक्तांचे आयुष्य स्वामी तारून नेत असतात. कधीच त्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. मग वेळ कशीही असो, अडचणीची असो, दुःखाची असो किंवा संकटांची असो, प्रत्येक वेळी एखाद्या भक्ताचा स्वामी पकडला की ते स्वामी आपल्या भक्ताला तारून नेत असतात. आणि जेव्हा स्वामींचं सानिध्य भेटते तेव्हा तो क्षण हा अनमोल होतो आणि तो सुंदर असा अनुभव बनत जातो. आणि हेच स्वामींच्या सानिध्यातील सुंदर अनमोल क्षण आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात. त्यामुळे स्वामींचे अनुभव जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर जो अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. चला, आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या मुंबई येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय ताई माझा तुम्हाला? हो हो, येतोय ना. हा ताई, मी मुंबईवरून बोलते पण नाव नाही सांगू शकत. बरं बरं, मला तुम्ही सांगू नका म्हणजे. नाही नाही, तसं काय नाही. इच्छा असेल तरी थोडं प्रॉब्लेमच असं झालेलं ना, त्यामुळे नाव नाव नाही शेअर करू शकत. चालेल चालेल, तसं काय नाव सांगावं असा नियम नाही ताई. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आपल्याला अनुभव पाहिजे. अनुभवा व्यतिरिक्त काय कोणाला आपली डिटेल देऊ शकतात किंवा नाही देऊ शकत, त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे ना. कारण अनुभव खूप लोकांपर्यंत पोहोचतो, त्याच्यामुळे पुढे जाऊन त्यांना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागू नये. हा ना ताई. नाही, मला असं कधी कधी वाटायचं की नाही, अनुभव नाही शेअर करायचे, अनुभव कशाला सांगायचं ते, म्हणजे असं वाटायचं की नाही नाही सांगायला नाही पाहिजे. नाही, पण असे खूप व्हिडिओ बघितले ना तर मला पण असं वाटलं की नाही, शेअर करायला पाहिजे करून. त्यामुळे सेवेकरीही वाढतात आणि त्यांची म्हणजे असे सेवेला बसायला पण त्यांची पण इच्छा होईल ना काही करावं असं करून. हो ना हो ना. आणि आपला अनुभव ऐकून दुसऱ्याला जर प्रोत्साहन मिळत असेल तर काय हरकत आहे अनुभव शेअर. बरोबर ताई, बरोबर. चालेल ताई. तुम्ही कशी आला स्वामी सेवेत ताई? मी ना ताई स्वामी सेवेत म्हणजे असं ना लहानपणापासूनच होती, मठात वगैरे जायची, पण नाही स्वामी म्हणून मला माहितीच नाही. म्हणजे पप्पाचे मित्र होते दादरला, तिकडे आम्ही जायचं होतं. तर तिकडे दुकानात बसलेले असल्यानंतर पप्पांचे मित्र बोलायचे, जा समोर ना मठ आहे, जा त्याच्यामध्ये जा. पण हे स्वामीच आहे हे मला माहिती नाही ताई. मी लहानपणापासून तिकडे जात होते, बोरवलीला पण जायची, पण ते स्वामी म्हणून आहे. मला असं वाटायचं हा कोणतरी म्हणजे असं नाही का महाराजांची कशी मूर्ती असते, शिवाजी महाराजांची, मी तसेच कोणतरी असतील थोर पुरुष करून त्यांची पूजा करतात करून. पण हे ना अगोदर अगोदर मी जायची मठामध्ये, दादर मठामध्ये जायची, बोरवलीच्या मठामध्ये जायची, पण हे स्वामी म्हणून हे मला माहितीच नाही ताई. अरे पण त्या टायमाला पण बोलतात ना ताई, म्हणजे कसं वाटायचं कोणतरी आपल्या सोबत आहे. लहानपणापासून ताई हे मला जाणीव आहे की आपल्यासोबत कोणतरी आहे, कोणाची तरी चांगली सावळी आहे आपल्यावरती कोणाची तरी. म्हणजे त्यांच्या समोर तुम्ही जात होता पण ते कोण आहेत हेच माहित नव्हतं. नाही माहिती. आणि माझ्या घरात पण ना स्वामींची सेवा वगैरे कधीच नाही ना, कोणालाच माहिती नाही. गणपतीची सेवा वगैरे, गणपती बसायचं हे ते एवढंच मला माहिती, म्हणजे स्वामी वगैरे हे माहितीच नाही ताई मला. आणि तुम्ही कुणाबरोबर जात होता बोलला तुम्ही मठात? माझ्या पप्पांबरोबर जायची ताई. आणि मग तरी पण त्यांनी फोटो वगैरे काय आणला नव्हता घरी? नाही, हे फोटो वगैरे काहीच नाही ताई. आता माझ्या लग्नाला 13 वर्ष झाले. 13 वर्षाच्या म्हणजे आता मी स्वामी सेवेत 4 वर्ष झाले आले. ते पण इथे म्हणजे इथे बिल्डिंग मध्ये बघायची ना तेव्हा म्हणजे माहिती पडलं असं स्वामी वगैरे. तर ना ताई माझ्याकडे फोटो नव्हता, पण तेव्हा माझी अशी इच्छा झाली आपण पण नामस्मरण वगैरे करावा.
फक्त माळ आणून फक्त ना नामस्मरण घरात फोटो नाही ताई माझ्याकडे हा तेव्हा पण हा. आता 4 वर्ष आधी फक्त हा. नामस्मरण करायची मी घरात बसून. हा. मठात वगैरे पण नाही जाणं येणं पण इथे बघायची बायका जातात मठामध्ये. प्रत्येक म्हणजे माझ्या बिल्डिंग मध्ये ना असे 1-2च घर असतील जिथे स्वामींचे फोटो नाही आहेत किंवा स्वामी सेवा नाही करत असे. बाकीच्या सगळ्यांच्या घरात आहे. मग ना असं इच्छा झाली की आपण फोटो आणूया काय तर नाही. तरी पण ना ताई ते हा. वर्षभर तसंच गेलं माझं नामस्मरणामध्ये. हम्म. त्याच्या व्यतिरिक्त मला ही सेवा म्हणजे अजून काही माहित नाही. मग YouTube वरती ना बोलतात ना की स्वामींची इच्छा असेल की अजून तू काहीतरी करावं ये माझ्या सेवेमध्ये. हो ना. त्यांनी माझा हात सोडला नाही बघा. हा हा तर तसंच YouTube वरती असतं ना ताई. तुम्ही YouTube वरती नामस्मरण तरी करत होता ना श्री स्वामी समर्थ तरी म्हणत. हो ताई ते मी करायची. हा हा अरे वा. तर तसं म्हणजे ना असं YouTube वरती मग व्हिडिओ यायला लागले. असं कधी गाणे लावले ना आपण स्वामींचे अनुभवचे किंवा इतर सेवेचे असे हा. व्हिडिओ यायला लागले. मग असं इच्छा झाली की आपण पण फोटो आणूया का, करूया का, करूया का. तर त्याच्यामध्येच ना ताई मला एवढा प्रॉब्लेम झाला. आम्ही नवीन इथे घर घेतलं 4 वर्ष आधी इथे आलो. हा हा. तर ह्या घरामध्ये ना आलो ना फक्त 1 महिनाच चांगला गेला आणि 1 महिन्यानंतर ना ताई एवढे प्रॉब्लेम झाले ना म्हणजे अक्षरशः मला 3 माणसं अशी पाय वगैरे दिवसाला पण दिसायचे ताई. असे बाजूला कोणतरी उभं आहे. अरे बापरे. रात्रीची झोपायची ना ताई तर कोणतरी चादर खेचायचं. एक लहान मुलगा होता का मुलगीने पण लहान कोणतरी होतं त्यांच्या सोबतीला. अरे त्या बापरे माणसाला. माझ्या अंगावर आता शहारे ते आले. पण ना ताई ते कोणी केलं होतं बाहेरून माझ्यासोबत आलं होतं की कोणी सोडलेलं ते मला नाही माहिती. हा पण मी स्वामींना नेहमी विनंती करायची की हे जे पण आहे ना माझ्या घरच्यांना त्रास नको. माझी 2 मुलं लहान आहेत त्यांना नको, नवऱ्याला नको त्रास नको. मला दिसतंय माझ्यापर्यंत सेवा मलाही काही त्रास देत नाही. फक्त मी रात्रीचं झोपायला मला देत नाही आणि मी आता दिसतं एकट्याला घरामध्ये मग ते भीती वाटते ना ताई. भीती वाटायची म्हणजे असं. ताई साहजिकच आहे ना भीती वाटणं. असं जर कोणालाच दिसत नाही ना आपल्याला ते एकट्याला जर पावलं दिसत असतील तर जीव जाईल की ताई घाबरून घाबरून. तुम्ही सांगताय तिकडं पण इकडं माझ्या अंगावर शहारे आले ताई. हो ना ताई. मग ना 1-2 वेळा मिस्टरांना बोलली हा. की म्हणजे त्यांना भीती नको वाटावं म्हणून म्हणली त्यांना सांगू की नको सांगू. मग सांगितलं मी म्हणली मला ना असं असं होतंय. थोडे दिवस महिनाभर चांगला गेला. म्हणले आता बघा काय दिसतंय कोणी काय घरात टाकलंय सोडलंय की कुठून आलंय मला माहित नाही. तर ते ना म्हणजे हसण्यावरती घालायचे चल बोलले असं कसं होईल आम्हाला कसं दिसत नाही. मी म्हणली नाही मी खोटं नाही बोलत आहे आणि मी म्हणली रात्रीचं जेव्हा माझी चादर वगैरे ओढतात ना ज्या दिवशी तुमची नाईट असते ना तेव्हा तसं होतं. बाकी दिवसभर तर मी म्हणली मला दिसतंच. हा हा हा. म्हणजे मिस्टर घरी असल्यानंतर संध्याकाळी तसं काय होत नव्हतं. नाही तसं नाही व्हायचं. आणि ज्या दिवशी त्यांची नाईट लागायची ना त्यावेळेस असं चादर वगैरे ओढणं, झोपायला नाही द्यायचं असं. अरे आणि बापरे. ना आता नॉर्मली बघा पंखा चालू असला ना आमचा कॅलेंडर उडत नाही ताई. आणि ज्या दिवशी मिस्टर नसायचे ना कॅलेंडर एवढ्या जोरानं उडायचा ना तो. मग मला वाटायचं काहीतरी म्हणजे असं जाणवून देतंय की आम्ही हाय करून झोपायला नाही द्यायचे. ताई ताई अक्षरशः बसून काढायची मी सकाळ 6 वाजेपर्यंत बसून काढायची पण मी तुम्हाला झोपायची. एवढ्या वेळ दम कसं काय निघत होता तिथं? म्हणजे तुम्ही घाबरत कसं काय नव्हता एवढं? सांगू कोणाला ताई मी कोणाला सांगू हो मलाच पण कळत नव्हतं. कोण तुमच्या विश्वास ठेवणार नाही ठेवणार. तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागेल ताई. एवढा तुमच्या घरात होत होतं तुम्हाला दिसत होतं. चादर एखाद्या वेळेस ओढली तरी पण माणूस किती घाबरून घाबरून जीव घाबरतो. जायचे. पण ते ते 2 मुलं होते त्यांना बघून मी कसं तरी आपलं काढायची आणि नंतर आहे ना मग ते ह्याच्यावरती YouTube वरती ना आपलं स्वामी चरित्रचं हे बघितलेलं आपलं पारायण बघितलं पारायण करायचं करून. हां, मुलं आणि केवढे आहेत तारक तुमची? मंत्र. मुलगा ताई आता माझा 6वीला गेला. हां, हां. तेव्हा लहानच होता आणि मुलगी आता फर्स्टला गेली आहे. हां, हां, हां. हां. हे 4 वर्ष आधी घडलं होतं ताई जेव्हा सेवेत नवीन सेवेत आलीच नव्हती म्हणजे बोलते ना फोटो वगैरे काहीच नव्हतं. हां, बरोबर आहे. तरी पण ताई फोटो नव्हता तरी पण मी ग्रंथ मागवून गुरुचरित्रचं हे केलं म्हणजे मिस्टरांच्या मागे लागलेले फोटो आणि फोटो नाही आता नको कशाला फोटो देव आपल्या घरात देव आहे ना मंदिर आहे ना कशाला अजून फोटो पाहिजे. हां, नाही आणायला दिलं त्यांनी. तरी पण ना मिस्टरांना विनंती करून ते गुरुचरित्रचं पारायण मी केलं. हां. आणि ना ताई मग ते तीर्थचं बघितलं ताई मी. तीर्थ आपलं तारक मंत्राचं तीर्थ करून तीर्थ घरात शिंपडायचं करून हां, असं हां, हां. घरात सगळ्यांना. हां, हां. ते तीर्थानं ताई सांगते तुम्हाला ते गुरुचरित्रचं 3 दिवसाचंच मी पारायण केलेलं. ते 3 दिवसात ना ताई बोलतात ना एवढं महिनाभराचं सगळं निघून गेलं बाहेर ताई. अरे आणि अजूनपर्यंत मला काही म्हणजे त्रास होत नाही. बघा गुरुचरित्र पारायणाची केवढी मोठी ताकद आहे ताई. हा ना ताई. आणि ते तीर्थ मी अजून पण करते घरामध्ये. देते सगळ्यांना आणि घरात शिंपडते मी दारावर उंबरठ्यावरती वगैरे असं. बापरे. त्याच्यानंतर ताई मग ते पारायण झालं आणि त्याच्यानंतर आहे ना गुरुपौर्णिमा होती. आमच्या बिल्डिंगमध्येच आहे ना एक ताई आहेत आणि ते
म्हणजे असं भंडारा वगैरे करतात ते पण मला माहित नाही. तर तिने मला जेवायला बोलवलं बघा. स्वामी कुठे कुठे बोलवत होते मला आणि माझं म्हणजे लक्षच नव्हतं. तर जेवायला असं गेली तर बघितलं तर मी बोलली हे स्वामी आहेत ना, स्वामींचा फोटो आहे. तर बोलली हा, बोलते मी दरवर्षी भंडारा करते. हा. तर म्हणले बापरे, म्हणले आज कुठल्या दिवशी तुम्ही मला बोलवलात, म्हणजे खूप छान वाटलं. त्याच्यानंतर तिथे जेवली आणि आली आणि खूप विनंती केली की मला आजच म्हणजे मिस्टरांना बोलली की मला आज फोटो आणायचा, आणा ना. हा. गुरुपौर्णिमा आहे. मी म्हणली मला फोटो घरात आजच्याच दिवशी पाहिजे ना, आजच्या दिवशी तुम्ही आणून ते ना इथे घरात आपण स्थापन करूया करून फोटोला. हा. असं. आणि त्याच दिवशी मग मिस्टर पण राजी लगेच झाले. आम्ही फोटो घेतला, मठात गेलो. हा. मठात तिथे स्वामींच्या पायापाशी ठेवलं फोटो आणि फोटो आणून मग लावलं म्हणजे घरामध्ये हा. हा. बापरे. असं. आणि आत्ताचा अनुभव म्हणजे ताई आता ना म्हणजे घरात थोडेसे वादावाद झाले होते. हा. हा. आणि माझी मम्मी आता 3-3.5 महिने झाले ऑफ झाली. अरे बाप, तर काय त्याच्या झालं आधी ना मम्मीला? तिला अचानक ताई ना पॅरालाइजचा अटॅक आला आणि ती डायरेक्ट अशी कोमामध्येच गेली ती. अरे अरे. एकदाच फक्त ताई उठली होती. हा. आणि ते तिकडे घरी पण ना फोटो मी तिला विनंती करून फोटो छोटासा आणायला लावला होता स्वामींचा. हा. हा. म्हणजे तुला कामामध्ये वेळ भेटेल नाही भेटेल फक्त नामस्मरण करत जा, बाकी त्यांना काही नको असतं. हो ना, हो ना, बरोबर. कारण ती पण कामाला जायची ना. हा. हा. असं. तर ज्या टायमाला ती कोमामध्ये गेली ना ताई, ज्या दिवशी ती उठली ना तिने डायरेक्ट स्वामींचं नाव घेतलं. मीच बसली होती तिच्या पुढ्यात आणि मला बोलली बाय मला ना तू तीर्थ दे ना स्वामींचं, बघ मी बरी होणार आहे. माझं हे एक साईड पूर्ण दुखते ना, तिथे मला लावायचंय. तर मी बोलले आई तू आजारी पडल्यापासून मी मठाचं तोंड सुद्धा बघितलं नाही. मी इथून हॉस्पिटलमधून कुठे जात नाहीये. हा. तर नाही मला आणून दे. तर मग मी काय केलं, मी बोलले ठीक आहे मी पाण्याची नवीन बॉटल आणते, तीर्थ करून तुला आणून देते. हा. मग ते तिला दिलं आणि तिने ना लावायला मला दिलं नाही. मला बोलली माझं दुसरं म्हणजे उजवा हात तिचं काम करत होता ना, डावा आहे पूर्ण पॅरालाइज झालेला आहे. हा. हा. तर त्या उजव्या हाताने तिने तिच्या अंगाला स्वतःहून लावला आणि हे पूर्ण असं. पण बोलतात ना ती माझी म्हणजे पूर्ण मतीची झाली होती. ते मी महिनाभर ती होती म्हणजे हॉस्पिटलमध्ये पण मला असं डोक्यातच आलं नाही की मी मठात जावं किंवा काहीतरी सेवा तिच्यासाठी करावं करून. हा. हा. हॉस्पिटलमध्ये कुठेच जात नव्हते ते. मला सुचलंच नाही काही तिला बघून असं. हा. अचानकच झालं ना हो ते सगळं. अचानक झालं ते. कामाला निघालेली ती आणि चक्कर येऊन पडली तेवढंच निमित्त काही. बापरे. अच्छा. तर ना ते त्या टायमाला ना ती आजारी असताना ना मला ना ब्लँक कॉल यायचे. हा. असं धमकी वगैरे, कोणतरी बाई पैसे वगैरे मागायची, तुमची कंप्लेंट आहे तुम्हाला असं करणार, इथे म्हणजे तुम्ही येताय की नाही, तर तुम्हाला घरातून उचलून नेईन मी, माणसं पाठवून, असे ना ताई मला कॉल यायला लागले. का मग? तर माझ्या मम्मीचं एकतर टेन्शन होतं. आणि मम्मीचं व्हायच्या आधी 1 महिन्याआधी पप्पांना हार्ट अटॅक येऊन गेला. म्हणजे ते खूपच अडचण होती त्या टायमाला ताई. आणि ती धमकी देणारी कोण, म्हणजे तुम्ही त्यांच्याकडून पैसे वगैरे घेतले होते का? नाही पैसे नाही घेतलेले. तर मी ना ताई जाऊन तिथे मम्मीच्या इथे चौकीमध्ये कंप्लेंट केली त्यांची, त्या बाईची, तो नंबर देऊन. कारण की मी तिथे मम्मीच्या इथे ना शाखेमध्ये जाऊन विचारपूस केली ना, तर त्यांनी सांगितलं असं कोणीही कुठे बोलवलं तर तुम्ही जायचं नाही. शाखेमध्ये कोणालाही कोण बोलू शकत नाही. तुम्ही कुठला गुन्हा केलाय का त्यांना विचारा. तर मी बोलली ते सांगत नाही, ते फक्त एवढंच सांगतात आहे की तुम्ही इथे येऊन आमच्याशी बोला. बोलले जायचं नाही आता तुम्हाला फसवतील करून. आणि मिस्टर पण त्या टायमाला गावी गेले होते असं. बापरे. तर मी ना त्या टायमाला कंप्लेंट केली. तर नेमके तिथे मोठे साहेबच मला भेटले. तर त्या साहेबांनी ना फोन लावला ना, ती आधी नाहीच बोलली. मी फोन केलाच नाही. तर मी रेकॉर्ड काढून दाखवला ना, तर त्यांनी सांगितलं तिच्याकडे प्रूफ आहे, तुम्ही कॉल करताय करून आणि धमकी देताय घरातून उचलायची करून. तर नंतर मग ती बोलली की नाही म्हणजे चुकून असं झालं असेल, कोणाला दुसऱ्याला हे करायचं असेल त्यांना चुकून झालं. मग त्याच्यानंतर तिचा कॉलच नाही आला. तो ते असे आठवड्याभर तसेच निघून गेले. आणि मग नंतर मिस्टर आल्यानंतर मिस्टरांनी सांगितलं असं प्रॉब्लेम झालेलं. आणि नंतर आहे ना ताई थोड्या दिवसांनी ना, म्हणजे एक 10 दिवस चांगले गेले असतील. आणि त्याच्यानंतर ना मिस्टरांच्या फोनवरती कॉल यायला लागले. म्हणजे पहिले सुरुवातीला लेडीजचं कॉल आलं. आणि ती ना सांगायला लागली तिच्या बायकोला म्हणजे सोडून दे, कशाला ठेवलंय तिला. ती ना तू नसतोस ना तेव्हा म्हणजे पुरुषांबरोबर बाहेर फिरत असते गाडीवरून ह्याच्यावरून त्याच्यावरून असं सांगितलं होतं. म्हणजे शेवटी बघा मी पण त्यांना नाही दोष देत आहे. कोणीही बोललं की थोडंसं असं मनात विचार येणार आहे, मी कामाला जातो तर नक्की म्हणजे असं कोण करतंय. तर ना दर 2-3 दिवसांनी ना असे फोन यायला लागले. मग जेंट्स लोकांचे यायचे असे. तर मी त्यांना काय बोलले, आपण कंप्लेंट करूया, कारण की हे पहिले पण मला फोन यायचे ना धमकीचे. तर आता तुम्हाला म्हणजे घर तोडायसाठी डायरेक्ट सांगायचे तू बायकोला सोडून दे करून, असं सांगायला लागले. तर सोडून दे.
सोडून दे मग सोडून दे तिला, तिला रस्त्यावर येऊ दे, मग माहिती पडेल तिला कशी आहे ती काय. आणि परत मध्ये ते कॉल केला. तुम्हाला ऐका ना ताई, तुमच्या लक्षात आलं नाही की तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कोणाकोणाजवळ आहे काय असं? नाही ते ह्यांच्या मिस्टरांच्या याच्यावरती यायचं ना फोन. हो आणि ना, ते कसं समजणार ते तुम्हाला पण कॉल. जर आले होते ना. नाही ताई, ते कॉल पण असे यायचे ना, फोन आता एक फोन आला ना, हा. परत आम्ही फोन केला घरात पण आम्ही बिराला दिला ना, तर ते नंबर आहे ना प्रायव्हेट, असे प्रायव्हेट नंबर होते ना, की हा. परत फोन लागायचंच नाही त्याच्यावरून. अरे बापरे. परत दुसऱ्यांदा फोन आला की नवीन नंबर असायचा. हा 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 हा, म्हणजे कार्ड असं बदली होतं. करायचे. हा, कार्डच कोणतरी बदली करत होतं. मग नंतर आहे ना त्या परत फोन आला तर सांगितलं तुझा म्हणजे माझे मोठे भाऊ आहेत ना, ते सरपंच आहेत गावी असं. हा. आणि चांगले पोस्टवरती, चांगले जॉब वगैरे, मुलं वगैरे पण चांगले आहेत त्यांचे कामाला असं. तर हा. सांगायला लागलं तुझा दीर आहे ना खूप म्हणजे हे करतोय ना, आता तू तुझ्या बायकोचं दाखव त्याला काय ते. हा, तुझ्या आता त्याला दाखवतो आम्ही तुझ्या घरात काय चाललंय करून. मी बोलली कधी कधी लोक म्हणजे घर तोडायला पण असे करतात. मी बोलली तुम्ही एखाद्या लोकांचं ऐकून घरामध्ये आपण नाही वाद करायचे. मी बोलली मी खोटं नाही बोलणार. आपण मी बोलली तुम्ही मानता की ती स्वामीला मिळाली मला माहिती नाही. तर मी बोलली माझा विश्वास आहे त्यांच्यावरती, जे काय आहे ना ते समोरासमोर येणार आपल्या. आणि पाहिजे तर आपण कंप्लेंट करून ठेवूया त्या नंबरची. नाही नंतर एवढं 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 ताई, एवढं म्हणजे ती सारखी आहे ना वेगवेगळ्या नंबरवरून ते नंबरचा शोध लावायला गेला ना की तो नंबर बंद, नंबरचा शोध लावायला गेला की नंबर बंद. बापरे. असंच होत होतं. मग एका दादाने ना ते वल्गसुक्त असतं ना, अथर्व वल्गसुक्त, त्याची सेवा मला चालू करायला सांगितली. कोणतं सुक्त म्हणलं? अथर्व वल्गसुक्त हा हा हा, सुक्त आहे ना ते. अथर्व हा शीर्षण. हा हा, ते चालू केलेली सेवा त्या टायमाला. हा हा. बोले म्हणजे कोण त्रास देत असेल ना, ते असतात म्हणजे बाहेरचे म्हणा घरचे म्हणा, काही आपण हे बघून आपल्याला माहिती नाही कोण आहे, तर त्यासाठी ती सेवा करा करून असं ती पण चालू केली. हा. आणि ना नंतर एंडिंगला ताई आता म्हणजे एक 10 दिवस झाले, त्याच्या आधी एवढं प्रॉब्लेम म्हणजे ह्यांनी ना मला न सांगता माझ्या घरच्यांना बोलवलं आणि गावावरून दीर वगैरे सगळे गाव वगैरे सगळे आले होते निघून. असं सकाळी 6 वाजता आले होते. हा. आणि ती आणि ऐका ना ताई, एक मिनिट, तुम्ही ती सेवा चालू केली आणि त्याच्यानंतर ते कॉल बंद झाले का आपोआपच? हा, ते कॉल यायचे बंद झाले. हा. कॉल यायचे बंद झाले, पण ह्यांना नंतर आहे ना काय शेवटचा कॉल येऊन गेला म्हणजे त्या माणसाने ना माझ्या जावेला फोन केलेला ताई. शेवटचा कॉल म्हणजे हा. जावेला, माझ्या सख्या जावेला जन्मभर. आणि तिला काय सांगितलं हा. की तुम्ही लोक हिला घराच्या बाहेर काढत नाही ना, तर हिने प्लॅनिंग केलं नाही की तुमच्या दिराला म्हणजे माझ्या मिस्टरांना हा. मारून बॅगेमध्ये फेकायचं हिचं प्लॅनिंग आहे. नाहीतर बोलते ती ना ट्रेन मध्ये नेणार आहे असं फिरायच्या विचाराने आणि तिथून ढकलून देणार आहे, अरे असं बापरे. सांगितलं माझ्या जावेला. ते तर ताई जो फोन करणारा होता ना, तर तुमच्या सांगण्यावरून मला तर असं वाटतंय की तो तुमच्यातला जवळचा कोणीतरी असावा ताई. हे ना काय बोलवते ती तुमचे माहेरचे असणार. तर मी बोलली माहेरचे माझं घर कशाला खराब करते, तुम्ही विचार करा. का म्हणजे माझी मम्मी नाही, पप्पा आजारी आहेत. हा, हो ना. आणि मी बोलली माझा भाऊ आणि वहिनी दोघंच आहे. मी बोलली अजून कोण, सगळे सगळे नातेवाईक आहेत, सगळे लांब लांब राहतात, आमचे कॉन्टॅक्ट नाहीये. आणि मी बोलली तो माणूस आहे ना आपल्या घरच्यांचे सगळ्यांचं आतापाता सांगतो, नाव सांगतो, सासरच्या लोकांचं नाव सांगतो. मी बोलली मग तुमच्याच घरातलं कोणतरी असेल ना ज्यांना नाही खपत आहे. हा, मी बोलली ना, बरोबर. मुंबईमध्ये ताई आमच्या वाडीमध्ये कोणाचंही घर नाहीये मुंबईमध्ये. मी बोलले आपणच पहिले जे आहेत ज्यांनी घर घेतलंय, दादा एवढे चांगले पोस्टला आहे, पोरं चांगले ह्याच्यामध्ये आपल्या रेल्वेमध्ये कामाला लागले, कोणाला बघवत नसेल ना. मी बोलली तुम्ही विचार करा थोडा. हो ना. अहो, पण आणि मी बोलली तुम्ही जिथं जॉब करता ना, तिथलं तरी कोणीतरी असणार ज्याला नाही ते मी जॉबला नाही जात. महिला पोरं लहान असल्यामुळे नाही मला जाता येत. मग मिस्टर जॉब करतात तिथून कोणतरी असेल, कारण तुमचा नंबर, तुमच्या पाहुण्यातला नंबर, भरपूर जणांचे नंबर, म्हणजे कोणीतरी जवळच असणार ना ओळखीचं मग त्यांच्या जवळ. मग ती काय कार्ड बदलून पण बोलू शकतात ना ताई. बोलू शकतात. मग ह्यांनी बोलवलं ह्यांना आणि ते फोन आला ना जावेचं असं. हा. तर एवढं ताई मी विनंती त्या टायमाला ना ताई माझ्या नवनाथ पारायणाचा म्हणजे ज्या दिवशी आले ना त्याच्या 2 दिवस आधीच ना मला असं मनातून म्हणजे सारखा असा आवाज येत होता असं, नवनाथ पारायण कर, नवनाथ पारायण कर, नवनाथ पारायण अरे कर. वा, बरं म्हणजे असं झालं. का होतंय, असं का होतंय, असं का होतंय, नवनाथ पारायण कर, काय करू मी लिहिलं. तर ना मी मठामध्ये दादांना विचारलं म्हणजे की मला असं असं म्हणजे असा आवाज येतोय मला की पारायण कर, नवनाथ पारायण कर, तू नवनाथ पारायण कर. तर मी बोलली काय तर बोलले तुला म्हणजे काय म्हणजे असं काही दिसलं वगैरे. म्हणजे दिसत नाही मला, फक्त असा आवाज येतोय की नवनाथ पारायण कर करून तू. अरे वा. अहो, तर ते माझ्याकडे तसंच ताई असतं. छोटं ग्रंथ होतं 9 अध्यायचं. हा. माझ्याकडे मोठं ग्रंथ नाही आहे, छोटं ग्रंथ आहे माझ्याकडे नवनाथांचं.
हा तर ते नवनाथांचं ते हे केलं मी ह्याचं. हा तर हे लोक त्या पारायणाच्या पहिल्या दिवशी ना जाव वगैरे आली आणि ती मला बोलायला लागली अशी जाव दीर वगैरे की हा. आम्हाला असं असं फोन आला. मी बोली 13 वर्ष झाले लग्नाला. म्हणजे तुम्हाला तरी विश्वास पटत नाहीये का मी माझ्या नवऱ्याला कशाला मारीन? त्या मला पिता जायचा त्रास देतात. म्हणजे कसला त्रास नाहीये त्यांचा मला. हा हा माझा बरोबर. त्यांना काही त्रास आहे का? हा? बापरे, म्हणजे काय 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 तुम्हाला शब्द. कशावर मला विश्वास बसत नाही की मी का मारीन माझ्या म्हणजे त्यांना असं फोन आला म्हणजे तू काहीतरी प्लॅनिंग करतच असणार. तर मग त्या लोकांनी गावावरून बोलवलं आणि मग डिवोर्ससाठी म्हणजे मिस्टर हे करायला लागले माझे की मला नाही म्हणजे ठेवायचंच नाही तुला. हा तू भावाला पण तुझ्या बोलवलंय तर भावाला सांगतो घेऊन जा. नाही तर तुझं तू बघ कुठे जायचं तुला. अरे बापरे. म्हणजे असं नाही जाणार मी. मी का जाऊ? मी बोली मग तुम्ही म्हणजे मग तुम्हीच एक कंप्लेंट करा आणि बघा ना कसं काय ते. मी कुठे जाऊ कोणाला शोधायला? हो ना, बरोबर आहे. म्हणजे तुमचं मी कुठे पूर्ण उद्ध्वस्त करायचं प्लॅनिंग झालं होतं ताई. हा म्हणजे ते फोन येत होते ना ते सोडून दे फक्त एवढंच बोलत होते. तिला घराच्या बाहेर काढ. सोडून दे तिला घराच्या बाहेर काढ एवढंच. हा हा बापरे. म्हणजे तो व्यक्ती असंच. तुमच्या मिस्टरांच्याच याच्यातला असणार आहे. कोण असेल लेडीज वगैरे. तिला काय बहुतेक तुमचा संसार बरा वाटत नसेल. काय माहिती ताई. मग ना ते पारायण लावलं मी म्हणजे असं 9 दिवसाचा संकल्प घेतला हं, की हे जे सगळं आहे ना हं. ते मला मी अजूनपर्यंत न्यूली कोणाचं वाईट चिंतत नाही आणि जो पण माझं वाईट करतो त्याचं पण नाही वाईट चिंतणार नाही. पण त्याचं काय करायचं काय नाही ना ते तुम्ही बघा. हो ना, बरोबर आहे. बरोबर आहे ना. मी नाही कधी कोणाचं वाईट करणार नाही केलं मी. हं, हं. हा? तर तुम्ही बघायचं मेली महाराजांना बोली तुम्ही बघा त्याचं काय करायचं वाईट करायचं चांगलं करायचं ते मला माहिती नाही. पण जे पण घरामध्ये परिस्थिती झाल्या ना मेली नवरा सोडायला निघालाय मेली उद्याला मी कुठे जाऊ आणि किती दिवस भावाच्या दारात राहणार आहे. माझी आई नाही पप्पा आजारी आहेत निघाली तो पण कसं त्याला पण कसं वाटणार. हा आणि भावाला बोलवलेलं ना ताई तर त्यांना पण म्हणजे सांगितलं तुम्ही पण इथे यायचं नाही आणि जर तिला तिथे बोलवायचं असेल तर मग कायमचं घेऊन जा नाही तर इथे येणं जाणं बंद करा आणि तिला पण आता तिथे पाठवून नका. आता महिना झाला ताई मी नाही जात तिकडे आणि ते लोक पण इथे येत नाही आमच्याकडे. हं, हं. ते पारायण पहिल्या दिवसापासून एवढा फरक पडला ना ताई हं. म्हणजे मिस्टर म्हणजे असं वाटलंच नाही की घरचे पण एवढे छान बोलायला लागले ना असं वाटलंच नाही मला की महिनाभर एवढा वाद चालू होतं घरामध्ये सगळे सुरळीत चालू झालं. मिस्टर चांगले बोलायला लागले चांगलं म्हणजे घडून मिळून एवढं म्हणजे असं ना थोड्या थोड्या गोष्टीवरून बडबड करायची. अरे हे नाही झालं ते नाही झालं जेवण नाही झालं पण आता नाही काहीच नाही बोलत. एकाच आपले शांत चांगले बोलतात वगैरे मस्करी वगैरे अरे करतात वा. ते छान बोलतात ते. एवढं म्हणजे ते नवनाथ पारायणचा मला फरक पडला नाही. मी संकल्प घेऊन केला म्हणजे सगळं जर व्यवस्थित झालं ना तर मी ते वर्षभर म्हणजे दर महिन्याला एक पारायण करेन मी तुमचं. पण हे हां, जे हां. माझ्यावरती आळ लागलाय ना ते पहिले बाहेर काढा तुम्ही. बरं झालं ताई. कारण हे तुम्ही स्वामी सेवेत होता म्हणून ती स्वामींनी तुमच्याकडून सेवा करून घेतली ताई. करून घेतली ताई बघा ना. आणि म्हणजे तुम्हाला आवाज येणं म्हणजे हा काही योगायोग नाही. ही स्वामींचा एक इशारा होता की तो ही सेवा केल्यानंतर या संकटातून बाहेर निघण्याचा एक मार्ग त्यांनी तुम्हाला दाखवला ताई. दाखवलं हो ना ताई. आणि बघा ना ते ग्रंथ पण छोटं मी आणून तसंच ठेवलं होतं ताई. बघा म्हणजे अगोदरच तयारी झाली होती की तुमच्यावर तयारी जाऊन झाली. हे संकट येणार आहे. त्याची ती हा तयारी चाललेली. बघा ते स्वामींना सगळं दिसून आलं होतं. किती छान झालं. थोडंसं आता असं मिस्टर थोडेसे डिप्रेशन मध्ये आहे एवढं सगळं. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की कोण आपलं वाईट बघतंय कोणाला म्हणजे चांगलं बघवत नाहीये. मुले असतात लोक असं. पण आपण आता मलाही खूप वाईट वाटलं की तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे आणि दुसरी गोष्ट मीही तुमचं मन समजू शकते की कोणीही काही बोललं की आपल्याला थोडंसं असं वाटतं मनाला की आपल्या बायकोबद्दल असं कोण का बोलतंय करून. हो ना, पण तुम्ही बरोबर आहे. विश्वास ठेवा मी कधीही माझ्या स्वामींना माहितीये तुम्हाला कदाचित विश्वास नसेल माहिती नाही पण मी असं तुम्हाला कुठल्याही त्रास देण्याचा कधीच मी विचार केला नाही आणि मी का करू मला कुठलाच त्रास नाहीये तुमच्याकडून का करू हो ना. माझे मिस्टर तर काही व्यसन नाही काहीच नाहीये त्यांचा त्रास मला हां, हां. आणि आमचं प्रेमात लग्न झालंय. अरे वाह! छान 2 पोरं आहेत चांगला संसार आहे ते. हो ना. ताई त्यांना ना तुम्ही तारक मंत्रात तीर्थ द्या. तारक मंत्राचं ना. हां, स्वामींना सांगा कारण तारक मंत्र हा तारून नेणारा मंत्र आहे ताई. प्रत्येक संकटातून बाहेर काढणारा. स्वामींना सांगा तुम्ही की कशासाठी तुम्ही ते तीर्थ बनवून मिस्टरांना देताय. त्यांचं जे हा डिप्रेशन आहे त्यातून त्यांना बाहेर काढा म्हणा स्वामींना. तुम्हाला जेवढी इच्छा होईल तेवढ्या दिवस जेवढ्या वेळा होईल तेवढ्या वेळा 21 वेळा 51 वेळा जसं हा तुम्हाला शक्य वाटेल तेवढं तारक मंत्र त्या तीर्थावरती म्हणा. थोडीशी विभूती टाका आणि स्वामींना प्रार्थना करा आणि ते मिस्टरांना खायला द्या.
हो ताई. चालेल. आणि होता होईल एवढं ना ते घरामध्ये असले ना की तारक मंत्र म्हणजे स्वामी समर्थ आपलं श्री स्वामी समर्थ हा मंत्र किंवा तारक हा. मंत्र घरामध्ये सदैव चालू ठेवायचं ताई. हा ताई, मी सकाळी उठल्यावरती 5 वाजता उठते ना, हा. पहिलं ते तारक मंत्र पहिलं तेच असतं, तारक मंत्रच असतं. त्याच्यानंतर मग स्वामींचे गाणे आणि त्यांनाही छान वाटतं म्हणजे उठतात तेव्हा ऐकायला. तेच मी म्हणते ना ते असं जर शांत बसले ना तर त्यांना टेन्शन जास्त वाढू शकतं. पण समजा आपल्या आसपास जर एक पॉझिटिव्हिटी स्वामींचा मंत्र म्हणा, तारक मंत्र म्हणा किंवा स्वामींची गाणी म्हणा, तर ते हा जर हा. आसपास चालू राहिलं ना तर ते त्या टेन्शन मधून बाहेर निघतील ना. हो ताई. मग त्यांना जास्त डिप्रेशन मध्ये जाणार नाहीत. त्यामुळे असं स्वामींचं काय नाही काय गाणी वगैरे किंवा आपलं श्री स्वामी समर्थ तुम्ही म्हणत राहा किंवा घरामध्ये ते यंत्र भेटतं बघा नामस्मरणाचं ते यंत्र आणा घरामध्ये. हा. ते कंटिन्यू चालू असतं ना मग त्यांना सांगायचं दुकान म्हणजे पूजेच्या साहित्याच्या तिथे कुठेतरी भेटेल बघा यंत्र असतं ते नामस्मरण. हा. ते आपलं घरात लावून ठेवलं की मग काय गरजच नाही. ते काय 24 तास कंटिन्यू चालूच असतं. चालू राहतं. हा हा. चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहे ताई. हॅलो. हो ना ताई, म्हणजे असं वाटतं की आपण लांब जातो पण स्वामी आपल्याला कधी सोडून जात नाही, नाही. नाही. स्वामी कधीच सोडत नाहीत ताई. काहीही झालं तरी देखील स्वामी एखाद्या भक्ताने सेवा जरी सोडून दिली ना तरी पण स्वामी सोडत नाही. त्याला हा ना ताई, आणि ना सारखे यायचे नाही घरचे, भांडणं असायची तर सारखे ते स्वामींवरूनच बोलायचे. हा, सेवा करते, दाखवायला करतेस काय, कशाला करते, सोडून दे, काय करायची गरज नाही. सेवा करते आणि अशी मग पाठवून पाठवून असं करतेस काय तू. त्यांना काय स्वामी बोलायला ताई बघतात, पण तुम्हाला स्वामी सगळं बघतात. त्यांना काय ते काही बोलतील ताई पण आपल्या स्वामींना आणि तुम्हाला माहित आहे ना स्वामी सेवेकरी स्वामी काय काय आपल्याला करायला लावतात. हो ना ताई. आपल्या हिताच्याच गोष्टी नेहमी स्वामी करत असतात ताई. नाही ताई, मला ना असं म्हणजे बोलते ना आपण छोटे छोटे, आणि त्याच टायमाला म्हणजे ती भांडणं चालू होते ना, सकाळच्या चपात्या करत होती ताई. हं. तर घरातूनच ना मी एक ताई आहे त्यांना चपात्या देते सकाळच्या त्या, हं. आणि ना रडतच होती सकाळी की का असं सारखं भांडणं होत आहेत, का असं आळ लागतंय माझ्यावरती, का असं म्हणजे का कोणतरी भडकायची कामं करते, का माझा संसार तोडायला बघतंय कोणतरी, रडत होती ताई. आणि ना त्यांना 7 चपात्या द्यायच्या असतात आणि ते गोळ्या म्हणजे पीठ मळायचं, त्याच्यामध्ये 6 चपात्यांच्या गोळ्या झाल्या. ते माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे. 6 चपात्यांच्या गोळ्या झाल्या. हं. तर मी रडता रडता स्वामींना बोलते की स्वामी, मी बोलले हे आता मी बोलले थोडंसं पीठ मळायला, म्हणजे नेहमी ताई मी बोलते त्यांच्याशी, आपण कसं मैत्रिणी बरोबर गप्पा मारतो हां, हां. तसं मी मार्ग असते. तर त्यांना मी बोलले की आता 6 चपात्याच झाल्या, मला थोडंसं आता पीठ मळावं लागेल स्वामी, आता काय मळते आता थोडंसं पीठ. तेवढ्या त्यांना मिस्टरांचा फोन आला हां. आणि त्यांचं काही पेपर काय राहिलेला तर त्याचा फोटो पाहिजे होता. तर मी बेडरूम मध्ये आले फोटो द्यायला. हां. ते फोटो फक्त 2 मिनिटं लागली, फोटो देऊन गेली ना ताई, ते 6 गोळ्यांचे 6 गोळे झाले होते ताई. अरे वाह! पराठीमध्ये. खरं ताई, म्हणजे कोणाला विश्वास बसेल नाही बसेल, मी ना खरं सांगते बघतच राहिली. मी सारखी 2-3 वेळा मोजली, मी आता मोजून गेली. मी बोलली पण स्वामींना, म्हणले स्वामी मी रडते, कदाचित तुम्ही मला दाखवून दिलं की तू रडू नको, मी आहे ना तुझ्यासोबत, का रडते. हो ना, हो ना. अहो ताई स्वामींची साथ अशीच असते आणि कोणाला विश्वास का बरं बसणार नाही. बाकीच्याला बसो ना बसो पण स्वामी सेवेकऱ्याला ताई 100% विश्वास बसतो. कारण प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याच्या बाबतीत असा आगळा वेगळा जगाचा वेगळा चमत्कार झालेला असतो ताई. झालेलं. हा ना ताई. त्याच्यामुळे स्वामींचे सेवेकरी त्यांच्यामध्ये काही होऊ शकतं. कोणताही वेगळा चमत्कार होऊ शकतो. कोणी विश्वास ठेवू वा ना ठेवू. पण स्वामी सेवेकऱ्याला माहित आहे आपले स्वामी हे अशक्य गोष्ट शक्य करणारे आहेत. करणारे आहेत. हो ना. हो ना. चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहे ताई. आणि लवकरात लवकर स्वामी तुमची इच्छा पूर्ण करोत ताई. हा ना ताई, धन्यवाद. हो ना. चालेल ताई. अशी तुम्ही सेवा करत राहा. हो. अनुभव घेतात ते ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण म्हणजे बोलतो ना की ऐकून मी तर किती टाइम म्हणजे काही जेवण पण करत असते ना ताई, मी अनुभव ऐकत असते. अरे वा, छान आहे ना उलट. कारण माझ्याजवळ जे पोहोचतं ना ते मी सर्वांजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करते. बाकीच्यांनी ज्याची स्वामींची इच्छा असेल त्याच्याजवळ हा अनुभव म्हणजे जातातच हा अनुभव. आणि हो ना ज्यांना ताई. स्वामींना सेवेकरी घडवायचं आहे त्यांच्यापर्यंत पण स्वामी घेऊन जातात ते. हो हो ताई. आपलं काम आपण करायचं, बाकी जे काही स्वामींना योग्य वाटतं ते करतील स्वामी. करतील, बरोबर. हो ना, हो ना ताई. खूप सुंदर अनुभव आहेत ताई. शेअर करते मी हां. हो ताई, ताई नक्की. हां. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.